सोबत आहेत प्रशांत, मी तुम्हाला थांबवतोय. गुलाबरावजी, काय तपशील आहे तुमच्याकडे याबद्दलचा? मदत कार्याच्या बद्दलची काय अधिक माहिती? मध्ये तिकडे पोहोचतायत. परताडे म्हणून गावापासून 35 ते 40 किलोमीटर अंतरावर ते गाव आहे आणि त्या ठिकाणी ते आता पोहोचतायत. प्राथमिक माहिती अशी आहे की पुष्पक एक्सप्रेस ही त्या ठिकाणी असताना क्रॉस करताना काही लोक धडक लागली असं काही लोकांनी आग लागल्याच्या अफवेमुळे लोकांनी उड्या मारल्या म्हणून घटना घडली. पण अजून तिथे ही प्राथमिक माहिती आहे, त्यामुळे आता अधिकारी 10 ते 15 मिनिट आपल्याला पूर्ण माहिती कळणार आहे. पण शेवटी DRMला फोन केल्यामुळे आता तिकडनंही मेडिकलचं पथक निघालेलं आहे आणि थोड्या वेळात आपल्याला पूर्ण माहिती या ठिकाणी मिळणार आहे. गुलाबरावजी, तुमचं जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालंय का? आम्ही थोड्या वेळापूर्वी त्यांच्याशी संवाद साधला. रेल्वे अधिकाऱ्यांशी तुमचं काय बोलणं झालंय का? स्थानिक कार्यकर्त्यांशी तुमचं काय बोलणं झालंय का? माझं स्वतः बोलणं झालेलं आहे. स्थानिक आमदार किशोरप्पा पाटलांशी बोलणं झालंय. किशोरप्पांना बरोबर आपले जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालंय आणि DRMशी बोलणं झालंय. बरं, या परिसरात तुम्ही कधी गेला होतात का? कसा आहे हा परिसर सगळा? आणि इथं जवळपास लोकवस्ती आहे का? मदतीसाठी लवकर तिथं पोहोचणं शक्य आहे का? हे जरी स्टेशन असलं तरी आजूबाजूला शेतकऱ्यांच्या शेती असल्यामुळे तिथे लोक असतात आणि गावही जवळ आहे, त्यामुळे लोक प्राथमिक आपल्याला लक्षात येईल की गावकरी तिथे पोहोचण्याच्या तयारीत आहे. बरं, पण हे मदत कार्य मोठ्या प्रमाणात मास कॅज्युअलिटी असू शकते असा अंदाज वर्तवला जातोय. आम्हाला असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. त्या दृष्टीने मदत कार्य पोहोचवण्यासाठी तुम्ही काय काय उपाय निघालेले आहेत? 10-15. बरं, धन्यवाद. तुम्ही पालकमंत्री आहात, तुम्ही या सगळ्या घटनेमध्ये मदत कार्य लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी प्रयत्न करता आहात, पण तरी तुम्ही आमच्यासाठी 2 मिनिटाचा वेळ काढला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आपल्या सोबत आता मंत्री होते गुलाबराव पाटील, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तर आहेतच, पण ते पालकमंत्री सुद्धा आहेत. आपल्याला त्यांनी माहिती दिली या सगळ्या अपघाताच्या संदर्भातली. आपण रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी बोललो, आपण जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, पालकमंत्र्यांशी बोललो. या सगळ्यांच्या बोलण्यात एक गोष्ट लक्षात आली आपल्याला की हा अपघात मोठा आहे आणि या अपघातात ज्या लोकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे ते एका अफवेचे बळी ठरलेले आहेत. खरं तर चाकांचं घर्षण झालं आणि त्या घर्षणाच्या नंतर धूर निघाला आणि लोकांना असं वाटलं की बोगीला आग लागली, म्हणून त्यांनी रेल्वे थांबवली. 2 स्टेशनच्या मध्येच ही रेल्वे थांबवण्यात आली. एक्सप्रेस थांबवल्यानंतर लोक खाली उड्या टाकल्या जीवाच्या आकांतानं, कारण आगीपासून आपल्याला बचाव करायचा आहे. पण कुणाला माहित होतं की मृत्यू समोरून येतोय. समोरच्या बाजूने एक्सप्रेस गाडी आली, त्याही गाडीला अंदाज नसेल की कोणीतरी इतक्या मोठ्या संख्येनं ट्रॅकवर आहे आणि मग ट्रॅकवरची ही सगळी जी लोक होती ती काही कळायच्या आत एक आधीच ती भेदरलेली लोक सगळी रेल्वेच्या बोगीला आग लागली आहे या भावनेतून खाली उतरलेली आणि जीवाच्या आकांतानं खाली उतरलेल्या या लोकांना पुन्हा मृत्यूनं गाठलं. ते म्हणजे कर्नाटक एक्सप्रेस समोरून आली आणि त्या एक्सप्रेसचा धडक बसली. त्यानंतर ट्रॅकच्या बाजूला जी लोक होती त्यांनी कसाबसा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, पण काही जणांना मात्र यात आपला जीव गमवावा लागलेला आहे. या घडीची सगळ्यात मोठी बातमी, ज्यांनी आता TV ऑन केलेला असेल त्यांच्यासाठी हे सांगायला हवं, जळगाव जिल्ह्यातल्या पाचोऱ्यामध्ये भीषण असा रेल्वे अपघात झालेला आहे आणि या रेल्वे अपघातामध्ये काही जणांना आपले प्राण गमवावे लागलेत. हा आकडा 7 ते 8 आत्ता या घडीला आहे, पण हा आकडा वाढू शकतो अशा प्रकारची माहिती सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचली आहे. समोरून येणाऱ्या गाडीनं लोकांना उडवलं आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागल्याचं कळतंय. साधारणपणे आता 7 ते 8 कॅज्युअलिटी झाल्याची बातमी आपल्याला कन्फर्म जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेली आहे. आपण पालकमंत्र्यांशी सुद्धा बोललो. स्थानिक पातळीवरचे सगळ्या ज्या यंत्रणा आहेत, एका छोट्याशा गावाच्या बाजूला झालेला हा भीषण रेल्वे अपघात आहे. लखनौवरून भरगच्च भरून निघालेली मुंबईच्या दिशेनं त्या सगळ्यांना घेऊन येणारी, प्रवाशांना घेऊन येणारी हे पुष्पक एक्सप्रेस जी मुंबईच्या दिशेने येत होती, या पुष्पक एक्सप्रेसच्या दरम्यान पाचोऱ्याच्या जवळ हा अपघात झालेला आहे. हा अपघात कसा झाला तर या रेल्वे एक्सप्रेस जी आहे त्या एक्सप्रेसच्या एका बोगीच्या मधून काहीसा धूर येतोय असं लक्षात आलं. लोकांना वाटलं, प्रवाशांना वाटलं की बोगीला आग लागलेली आहे, त्यामुळे तातडीनं गाडी थांबवण्यात आली. एक्सप्रेस गाडी 2 स्टेशनच्या मध्ये थांबवण्यात आली आणि लोकांनी मग जीव वाचवण्यासाठी म्हणून, आग लागली, मोठी आग आहे असं त्यांना वाटलं. खरं तर ही अफवा होती, कारण आग लागलेली नव्हती, धूर निघत होता फक्त.
खालून ट्रॅकचं घर्षण झालेलं असावं, चाकांचं घर्षण झालं असावं असा अंदाज वर्तवला जातोय. अजून त्याच्याबद्दलचं कन्फर्मेशन समोर आलं नाही, चौकशीतून ते समोर येईल. पण केवळ त्या अफवेच्या नंतर मोठ्या प्रमाणात लोक त्या बोगीतून खाली उतरले. वाऱ्यासारखी ही अफवा जी आहे ती या एक्सप्रेसमधल्या या डब्यातून त्या डब्यात आणि त्या डब्यातून त्या डब्यात अशा प्रकारे गेली आणि त्यामुळे एक प्रकारे मोठ्या संख्येने लोक हे जीवाचा आकांतानं जीव वाचवण्यासाठी ट्रॅकवरती उतरले. पण समोरून मृत्यू येत होता, कारण दिल्लीकडे जाणारी कर्नाटक एक्सप्रेस अतिशय वेगानं आली आणि ट्रॅकवर जे लोक होते त्या लोकांना त्याची धडक बसली. या अपघातात आतापर्यंत जी माहिती मिळते त्यानुसार 7 ते 8 लोकांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. हा आकडा आणखी वाढू शकतो अशा प्रकारची माहिती सुद्धा समोर येते. पण हा अपघात भीषण आहे, मोठा अपघात. गेल्या काही दिवसातला महाराष्ट्रामधला हा एक मोठा रेल्वे अपघात मानला जातोय. तर पुष्पक एक्सप्रेसला हा भीषण अपघात झालेला आहे. त्याच्यातून प्रवास करणाऱ्या लोकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत. सगळ्यात आधी ही बातमी न्यूज 18 लोकमतनं दृश्यांसह आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. या बातमीच्या संदर्भातले पहिल्या क्षणापासूनचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मोठ्या संख्येनं आजूबाजूच्या गावातले लोक मदतीसाठी धावून आलेले आहेत. माणुसकीचं दर्शन सुद्धा लोकांनी घडवलेलं आहे आणि परप्रांतातून प्रवाशांना घेऊन लखनौवरून मुंबईच्या दिशेनं आलेली ही रेल्वे एक्सप्रेस, पुष्पक एक्सप्रेस जिचं नाव आहे, जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते लखनौ अशी चालवली जाते आणि ही आत्ता लखनौहून मुंबईच्या दिशेनं येत होती. याच दरम्यान जेव्हा आज थोडीशी ही लेट झाली ट्रेन, पुष्पक एक्सप्रेस जेव्हा पाचोऱ्याच्या या सगळ्या परिसरामध्ये आलेली होती, त्याच दरम्यान चाकांच्या घर्षणामुळे, ट्रॅकसोबतच्या घर्षणामुळे काहीसा धूर तिथं निघाला आणि प्रवाशांना असं वाटलं की बोगीलाच आग लागलेली आहे. आणि बघता बघता वाऱ्यासारखी ही अफवा जी आहे पूर्ण एक्सप्रेसमध्ये पसरली. प्रवासी भीतीनं खाली उतरले, जीवाच्या आकांतानं ते खाली उतरले आणि याच दरम्यान समोरून दुसऱ्या ट्रॅकवरून एक्सप्रेस अतिशय वेगानं, कर्नाटक एक्सप्रेस दिल्लीच्या दिशेनं निघालेली होती, ती वेगानं आली आणि ट्रॅकवर जे सगळे प्रवासी थांबलेले होते, ज्यांना वाटलं असेल कदाचित काही क्षणासाठी की आपण त्या आगीपासून बचावलोय, पण त्यांना काय माहित होतं की मृत्यू समोरून येतोय. आणि या स्मिता वाघ खासदार आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडून सुद्धा या अपघाताच्या बद्दलची माहिती जाणून घेऊया. स्मिताजी, तुमच्यापर्यंत या अपघाताच्या बद्दलची काय माहिती पोहोचलेली आहे? तुम्ही कोणाशी बोललात? तर स्मिता वाघ यांच्याशी संपर्क करण्याचा आपण प्रयत्न करूया. काही वेळापूर्वीच आपण जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो. जिल्हाधिकारी त्या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करतायत. स्थानिक सगळी जी यंत्रणा आहे ती त्यांनी कामाला लावलेली आहे. हॉस्पिटल्सला तयार राहायला सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर काही ॲम्ब्युलन्स मोठ्या प्रमाणात तिथं त्यांनी मूव्ह केलेले आहेत. या सगळ्या जखमींना तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासन मदतीला लागलेलं आहे. रेल्वे प्रशासनानं सुद्धा आपली एक मेडिकल गाडी जी आहे ती पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. मास कॅज्युअल्टी झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय. आत्ता जी माहिती आपल्याला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितली त्यानुसार 7 ते 8 जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय आणि हा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. गेल्या काही दिवसातली ही मोठी अपघाताची घटना महाराष्ट्रातली म्हणावी लागेल. या सगळ्या ट्रॅकवरून मोठ्या प्रमाणात प्रवासी खरं तर उभे होते आणि त्याच दरम्यान कर्नाटकहून दिल्लीला जाणाऱ्या एक्सप्रेसची धडक या प्रवाशांना बसली, ज्यांनी प्राण वाचवण्यासाठी म्हणून ट्रॅकवरती ते उतरलेले होते. पण काळाने त्यांच्यावरती घाला घातलेला आहे. आता हा आकडा नेमका किती आहे, जखमींचा आकडा किती आहे, मृतांचा आकडा किती आहे, याच्याबद्दलची अधिकृत माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही आहे. पण जी आत्ता माहिती पोहोचली आहे त्यानुसार 7 ते 8 जणांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत. दुर्दैव हे की आपले प्राण वाचवण्यासाठी त्यांनी उड्या घेतलेल्या होत्या. त्यांनी बोगीतून खाली ते उतरलेले होते. रेल्वे त्यांनी थांबवलेली होती. पण ज्या भीतीनं त्यांनी ह्या रेल्वेला थांबवलं होतं आणि खाली उतरले, ती अफवा निघाली. कर्नाटक एक्सप्रेस जी होती ती कर्नाटक एक्सप्रेस दिल्लीच्या दिशेनं अतिशय वेगानं जात होती आणि या एक्सप्रेसची धडक बसली आणि त्यामुळे या प्रवाशांना जे ट्रॅकवर उतरलेले होते त्यांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत.
7 ते 8 लोकांना प्राण गमवावं लागल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी आता आपल्यापर्यंत दिलेली आहे। पण युद्ध पातळीवरती या सगळ्या अपघात स्थळाकडे मदत पोहोचवण्याचं काम सुरू आहे। जखमींना तातडीनं तिथून बाजूला करण्याचं काम सुरू आहे। काही वेळापूर्वीच आम्ही जळगावचे जिल्हाधिकारी प्रसाद यांच्याशी संवाद साधला। त्यांनी काय माहिती दिली जाणून घेऊयात। अबाउट 15 से 20 मिनिट पूर्वी रेल्वे विभागाकडून आपल्याला असं सूचना मिळाली की पाचोरा तालुक्यामध्ये 2 स्टेशनच्या मध्यमध्ये एक असं घटना घडलेली आहे, ज्या ठिकाणी काही 6 से 8 प्रवासी जे होते, जो रेल्वे ट्रॅकवर होते, काही क्रॉस करत होते, काही प्राथमिक आग लागली होती असं काही अफवा पण आहे। आणि त्याच्यावर ज्यावेळी ते म्हणजे रेल्वेतून बाहेर पडत होते, तर दुसऱ्या ट्रॅकमध्ये जो रेल्वे होती, फास्ट ट्रेन होती, त्यांचे त्या ठिकाणी म्हणजे ऍक्सिडेंट झाली आणि 6 से 8 प्रवासी त्याच्यामध्ये जखमी झाले, जागेवर त्यांची मृत्यू झाली। इमिडिएटली जिल्हा प्रशासनाच्या वतीने आपण 8 अँब्युलन्सेस जागेवर पाठवलेलं आहे, 3 हॉस्पिटल्सला ऍक्टिव्हेट केलेलं आहे आणि पोलीस विभाग असेल, महसूल विभाग असेल आणि रेल्वे विभाग आणि आरोग्याची पूर्ण यंत्रणा या सगळेजण कामावर लागलेली आहे। मी स्वतः जागेवर निघतोय आणि याच्यामध्ये इमिडिएट जो काही इमर्जन्सी रिस्पॉन्स देता येईल आपण देतो। हा, तर या घडीची सगळ्यात मोठी बातमी जळगावमधल्या पाचोऱ्याच्या जवळ भीषण असा रेल्वे अपघात झालेला आहे। गेल्या काही दिवसातला महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा अपघात। खासदार स्मिता वाघ आपल्या सोबत जोडले गेले आहेत। स्मिताताई, काय तुमच्याकडे या अपघाताच्या बद्दलची माहिती आहे? तुम्ही कुणाशी बोललात? मला जशी बातमी मिळाली, मी एका मीटिंग मध्ये होते, मला जशी बातमी मिळाली तसं मी पहिले डीआरएम मॅडमशी संपर्क साधलाय आणि त्यांची एक टीम लगेच रवाना आपण त्या ठिकाणी केलेली आहे। दुसरा फोन मी कलेक्टरशी बोलले, कलेक्टरने पण त्यांची मेडिकल आणि त्या दृष्टिकोनातून जी काही आवश्यकता होती सगळी टीम आपण त्या ठिकाणी रवाना केलेली आहे। मी पण स्वतः त्या ठिकाणी जाण्यासाठी निघालेले, मी रस्त्यात आहे। ऍक्च्युअली ही घटना घडली याचं कारण फक्त एवढं सांगितलं गेलं की गाडीत आग लागल्यामुळे बातमी पसरल्यामुळे लोकांनी जीव वाचवण्यासाठी गाडीतनं त्यांनी उड्या मारल्या आणि समोरून दुसरी गाडी आल्यामुळे जवळजवळ 7 ते 8 लोक त्या ठिकाणी चिरडले गेले असं प्राथमिक माहिती आहे। ऍक्च्युअल स्पॉटवर गेल्यानंतर बाकीच्या गोष्टी खरं म्हणजे लक्षात येतील, समजतील। मी आता रस्त्यात असल्यामुळे तिथं पोहोचल्यानंतर बाकीच्या गोष्टी मला कळतील। धन्यवाद ताई, तुम्ही उजेटी लोकमतशी बोललात त्याबद्दल। आता प्रेक्षकांना या घडीची सगळ्यात महत्त्वाची अपडेट आपण देणार आहोत आणि हा अपघात जळगाव जिल्ह्यातल्या पाचोऱ्यामध्ये हा रेल्वे अपघात झालेला आहे पुष्पक एक्सप्रेसला। प्रेक्षकांना गुगल मॅपच्या माध्यमातून आपण दाखवूया हा अपघात नेमका कुठे झालेला आहे। जळगावमधल्या पाचोऱ्यामध्ये मोठा रेल्वे अपघात पुष्पक एक्सप्रेसला झाला आणि या अपघाताच्या बद्दलचं जे लोकेशन आहे ते लोकेशन नेमकं कुठे आहे आपण जरा प्रेक्षकांना समजून सांगूया। हा जळगाव जिल्ह्यातला हा भाग आहे, हा परदाडे रेल्वे स्टेशन आहे। परदाडे रेल्वे स्टेशनच्या पासून अगदी पुढे काही अंतरावरच एक ब्रिज आहे आणि या ब्रिजवरती हा अपघात झाला। खरं तर दोन्ही बाजूला एक छोटंसं गाव सुद्धा इथं आहे। हे 2 गाव आहेत, शेजारी 2 गाव आहेत आणि या 2 गावातली लोक तिथे मदतीसाठी धावून आली आणि याच ब्रिजवरती ही गाडी थांबवण्यात आली होती। जेव्हा परदाडेमधून रेल्वे स्टेशनमधून ही गाडी पुढे आली, मुंबईच्या दिशेने येत होती, अगदी त्याच वेळेला अफवा अशी पसरली की रेल्वे बोगीला आग लागली। अफवा का पसरली तर रेल्वेचं ट्रॅक आणि जो चाक असतं त्याच्यामध्ये घर्षण झालं, त्याच्यातून धूर समोर आला आणि धूर आल्यानंतर आग लागल्याचा अंदाज सगळ्यांनी बांधला आणि त्यामुळे एक प्रकारची वाऱ्यासारखी ती बातमी पूर्ण एका बोगीतून दुसऱ्या बोगीमध्ये पसरली आणि या बरोबर या ठिकाणी हेच ते परदाडे रेल्वे स्टेशनच्या पुढचा हा भाग आहे। या ब्रिजवरती जेव्हा गाडी आली तेव्हा प्रवाशांनी ती गाडी थांबवली आणि गाडी थांबवल्यानंतर लगेचच लोकांनी गाडीतून उड्या टाकल्याच्या नंतर समोरून या बाजूने हा जो ट्रॅक आहे, कर्नाटक एक्सप्रेस ही दिल्लीच्या दिशेने जात होती आणि दिल्लीच्या दिशेने ही जात असतानाच इथं ट्रॅकवर आलेल्या लोकांना त्यानं धडक दिली। त्यानंतर ही बातमी गावात, हे 2 गाव आहेत बघा, ही 2 गाव आहेत, या 2 गावांमधल्या लोकांनी तातडीनं तिथं धाव घेतली आणि मदतीसाठी ते धावून आले। इथल्या जखमींना त्यांनी तिथून बाजूला करण्याचा प्रयत्न केला, रुग्णालयामध्ये नेण्याचा प्रयत्न केलेला आहे। याबद्दलचे अपघात नेमका कसा झाला हे थोड्या वेळात तुम्हाला सांगणार आहोत, पण जी आता माहिती मिळते त्यानुसार या 2 गावाच्या दरम्यान मधला जो पूल आहे, या पुलावरती हे बरोबर इथं
हे तुम्हाला बाळानंद समर्थ जे दिसतंय ना, इथं मंदिर आहे आणि हा इथं ब्रिज आहे। एकदम याच ब्रिजवरती गाडी जेव्हा थांबलेली होती, दृश्य बघा, तो ब्रिज तुम्हाला तिथं दिसतोय दृश्यांमध्ये, बाजूला हे गावकरी सुद्धा धावून आलेले आहेत आणि याच ब्रिजवरती गाडी जेव्हा थांबलेली होती, अगदी त्याच वेळेस समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसच्या धडक बसल्यानं हे आता तुम्हाला थोडासा अंदाज येईल। हा